प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीने केले जल्लोषात स्वागत. भाजपाचे अनुसूचित जातीचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे सरांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मिरजेत आल्यावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. वनखंडे सरांच्या माऊली निवासस्थानाच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी वनखंडे सरांचे समर्थक असलेले माजी नगरसेवक दिगंबर जाधव, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष अभिजित शिंदे आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मला फक्त पक्षातून बाजूला काढले नाही, तर मला बाद करण्याचं कारस्थान सुरू केलं होतं. मी विधानसभा निवडणूक लढवणार हे जाहीर केल्यापासून तर मोठ्या प्रमाणात त्रास सुरू होता. आज भाजपमधील मी माझ्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कोट्यावधी रुपयांच्या निधीची केवळ घोषणा केली जात आहे. नेमका कोट्यावधी रुपयांचा निधी कुठे गेला याची पोलखोल काही दिवसातच करणार आहे. 8 दिवसात कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन हजारो समर्थक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यावेळी माझ्यासोबत किती आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि कोण नेते आहेत हे सर्वांना दिसेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्राध्यापक मोहन वनखंडे सरांनी दिली आहे.